ठीक आहे, आज आहे आपलं थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 13. ओके, लेक्चर नंबर 13 आजचा आपला आहे. कालपर्यंत आपण काय काय पाहिले? कालपर्यंत आपण काय काय पाहिले? व्हॉट इज एंट्रॉपी? काय असते एंट्रॉपी? डेल्टा एस, बरोबर. काय असतो? चेंज. डेल्टा एस म्हणजे काय? चेंज इन एंट्रॉपी. एंट्रॉपी म्हणजे काय असतं? एंट्रॉपी इक्वल टू डिग्री ऑफ रॅन्डमनेस, बरोबर का? मॉलिक्यूल किती रॅन्डमली मूव्ह करतात, दॅट इज डिग्री ऑफ रॅन्डमनेस. आपण पाहिलं होतं डेल्टा एस फॉर सॉलिड किंवा एंट्रॉपी ऑफ सॉलिड इज स्मॉलर दॅन एंट्रॉपी ऑफ लिक्विड इज स्मॉलर दॅन एंट्रॉपी ऑफ गॅस. हे ऑलरेडी पाहिलंय का आपण? अहो पाहिलं आहे का? नेक्स्ट बोला, पुढे काय पाहिलं अजून काल? एंट्रॉपी ऑफ फ्युजन पाहिली, बरोबर का? डेल्टा एस फ्युजन पाहिली. अजून एंट्रॉपी ऑफ वेपरायझेशन पाहिली, डेल्टा एस वेपरायझेशन. एक काहीतरी रूल पाहिला आपण, प्रोटॉन्स रूल नुसार एंट्रॉपी किती येते? 88 जूल पर केल्विन पर काय नसलं पाहिजे. आणि मेटॅलिक लिक्विड आणि हायड्रोजन बॉन्डिंग साठी हा रूल ऍप्लिकेबल नाही. केलं का सर? 100%. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बोला. एंट्रॉपी ऑफ सब्लिमेशन पाहिली. पुढे एंट्रॉपी इन व्हेरियस प्रोसेस पाहिली आपण, बरोबर का? अहो पाहिली का? बरोबर का? फॉर एक्झाम्पल आयसोबॅरिक प्रोसेस साठी काय आलते आपली? डेल्टा एस इज इक्वल टू एन CVM ln T2 अपॉन T1. आलती का? आलती का? आयसोकोरिक असेल तर डेल्टा एस इज इक्वल टू, बोला, एन. चुकलं का? उलट झालं. इथे NCPM आणि खाली काय तुमचा N. ओके ना? ठीक आहे ना? NCVM ln, बोला, T2 बाय T1. नेक्स्ट सांगा. 9 झाले. 10. आयसोकोरिक असेल तर डेल्टा एस इक्वल टू, ही आयसोकोरिक सांगितली. आयसोथर्मल NR ln P1 बाय P2, बरोबर का? हे सर्व फॉर्म्युले काल आपण पाहिलेले आहेत. नक्की का? 100%. बोला, कोणता पाहिला पुढे? एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स किती असते? डेल्टा एस युनिव्हर्स इज इक्वल टू काय असतं? डेल्टा एस सिस्टम प्लस डेल्टा एस सिस्टम पाड देंगे डेल्टा एस सराउंडिंग. काय डाऊट? नक्की? पुढे बोला. एवढंच झाले? ठीक. ओके, नेक्स्ट आज काय पाहिजे आपल्याला? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगत असतो? आज काय बघते रागाने? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला? एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. सेकंड लॉ काय सांगतो? एंट्रॉपी ऑफ युनिव्हर्स ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. जे एंट्रॉपी आहे युनिव्हर्सची, कोणाची? युनिव्हर्सची, ती काय होते? कायम वाढत असते. ती काय असते? कायम वाढत असते. कोणी सांगितलं आपल्याला? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कोणी सांगितलं? किंवा दुसरं काय म्हणू शकतो पहा, इन अ सिस्टीम फॉर अ स्पॉन्टेनियस रिएक्शन. एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये काय आहे? स्पॉन्टेनियस रिएक्शन होते. चेंज इन एंट्रॉपी ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजे तुमची समजा एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काय पहा, डेल्टा एस काय असतो तुमचा? ऑलवेज इन्क्रीजेस. युनिव्हर्स एक प्रकारची आपण सिस्टीम मांडली, त्याच्यामध्ये एंट्रॉपी काय होते आपली? कायम इन्क्रीज होते. कायम इन्क्रीज होते. अँड ऍट इक्विलिब्रियम, अँड ऍट डेल्टा एस, कधी?
इक्विलिब्रियमला डेल्टा एस कधी इक्विलिब्रियमला किती असते तुमची 0. किती असते तुमची 0 असते. सर प्रूव्ह करून दाखवू का नाही. फॉर एक्झाम्पल पहा, एक सिस्टीम घेतली मी, अशी नाहीये ही. ठीक आहे ठीक आहे, एक कंटेनर घेतलाय. ओके, आणि ह्या कंटेनर हा कम्प्लिटली आयसोलेटेड आहे. कसा आहे हा कंटेनर तुमचा, कसा आहे कंटेनर, म्हणजे हीट एक्सचेंज होईल का, हीट एक्सचेंज होईल का. कसा आहे हा कंटेनर तुमचा, सगळ्या बाजूनी कसा आहे हा आयसोलेटेड आहे. ह्या कंटेनरच्या मध्ये मी 2 गॅस ठेवलेत. काय केलेत मी, काय केलेत मी, 2 गॅस ठेवले, गॅस ए आणि गॅस बी. दोघांना एका वॉलने सेपरेट केले. ए गॅस आणि इकडे काय तुमचा बी गॅस. दोघांना काय केले मी एका वॉलने, गॅस ए गॅस बी. ठीक आहे, दोघांना काय केले सेपरेट. विथ द टाइम म्हणजे वेळेनुसार, काळानुरूप ही वॉल काय होईल तुमची रप्चर होईल. वॉल काय होणार तुमची, म्हणजे काय होईल तुटेल. 2 गॅस आहे, गॅस ए गॅस बी. विथ द टाइम ही वॉल काय होणार आहे तुमची रप्चर होईल. काय होईल तुमची वॉल रप्चर. आता जर वॉल रप्चर झाली, पहा ठीक आहे, पहा आपण काय म्हटलं होतं की 2 गॅस आहेत आणि विथ द टाइम काय होणार आहे वॉल आपली रप्चर होईल. जर वॉल रप्चर ती काय होणार आहे तुमची अशी तुटणार आहे. झाली का रप्चर, झाली का. जर वॉल रप्चर झाली, आता पहा ही सिस्टीम कशी होती, आयसोलेटेड सिस्टीम, म्हणजे बाहेर जाते का काय नाही. पण हा जो गॅस ए आहे आणि हा जो गॅस बी आहे, एका स्पेसिफिक वेळेनंतर ठीक आहे काय होतील, हे मुवमेंट करतील. ज्यावेळेला ही वॉल तुटेल त्यावेळेला काय होईल, काही गॅस तुमचा ए गॅस इकडे जाईल, काही बी गॅस तुमचा काय होईल इकडे येईल. म्हणजे काय एंट्रॉपी वाढते का, इथे ते एकमेकांमध्ये मिक्स होत होते का. विथ द टाइम वॉल रप्चर झाली, ए आणि बी ची मुवमेंट काय झाली वाढली. मुवमेंट वाढली याचा अर्थ काय वाढलं त्यांचा रँडमनेस वाढला. काय वाढला त्यांचा, आणि रँडमनेस वाढला, दॅट इज डेल्टा एस काय झाला इन्क्रीज झाला. डेल्टा एस काय झाला तुमचा, विथ द टाइम एका स्पेसिफिक वेळेनंतर काय होणार की जी क्वांटिटी हे कम्प्लिटली मिक्स झाल्यानंतर, ठीक आहे सगळं मिक्सिंग वगैरे झाल्यानंतर एका पॉइंटला काय होणार की गॅस ए जेवढ्या प्रमाणामध्ये बी मध्ये चाललाय, इकडच्या कंटेनर मध्ये या साईडला चाललाय, तेवढ्याच ह्याच्यामध्ये काय होईल बी तुमचा या साईडला येईल. समजा ए चे आपण म्हणू 10 मोल गेले, तर बी चे किती येतील इकडे 10 मोल. एका स्टेटला गेल्यावरती प्रोसेस काय होणार आहे तुमची इक्विलिब्रियमला. प्रोसेस काय होईल तुमची, जेवढी फॉरवर्ड तेवढीच रिव्हर्स, त्यालाच आपण इक्विलिब्रियम म्हणतो. पुढे येणार आहे आपलं चॅप्टर आहे. ठीक आहे, जेवढा ए ची मुवमेंट होती तेवढीच काय होईल म्हणजे त्यावेळेस काय होईल पूर्णपणे रँडमनेस तुमचं किती होईल 0. कारण हे इकडं +5 -5 अशा पद्धतीने म्हणू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे इक्विलिब्रियमला गेल्यावर डेल्टा एस काय होणार, ह्याच्यात काय डाऊट. हे कळलंय का, समजलंय का, नक्की का, घेता का लिहून पटकन. सिस्टीम कशी आहे आयसोलेटेड. सिस्टीम कशी आहे तुमची आयसोलेटेड. कशी आहे सिस्टीम, ठीक आहे. रिझन कळले दोन्ही, डेल्टा एस वाढेल कधी कमी होईल. फोटो काढून घ्या बरं. सांगत असताना पटपट लिहून घ्या. झाले, झाले का नक्की. नेक्स्ट पुढे पहा. आता समजा मला डेल्टा एच सराउंडिंग लिहायचं, ह्याच्यासाठी काय लिहायचं मला, डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस काय लिहायचं मला, डेल्टा एस सराउंडिंग. एक रिव्हर्सिबल प्रोसेस साठी लिहायचं. कोणासाठी लिहायचंय मला, डेल्टा एस लिहायचंय कोणासाठी, रिव्हर्सिबल. मला काय लिहायचं डेल्टा एस सराउंडिंग लिहायचं. कोणत्या प्रोसेस साठी, मी कसा लिहू शकतो, डीक्यू रिव्हर्सिबल बरोबर का, अपॉन dt बरोबर. आपल्याला लार्ज चेंज साठी काढायचा आहे, चेंज साठी. हा कशासाठी आलाय स्मॉल. जर स्मॉल चेंज वरनं लार्ज चेंज काढायचं मग काय करावं लागेल इंटिग्रेशन.
याच्यात काय डाऊट? हा, रिव्हर्सिबल प्रोसेस काय नाही, सायन्स एकदा इग्नोर करा. ठीक आहे, कोणासाठी काढतो हे आपण सगळं? सराउंडिंग साठी. ओके, इन टर्म्स ऑफ सिस्टीम लिहिलं तर ते मायनस येईल. ठीक आहे, आलं. रिव्हर्सिबल कोणासाठी लिहितो आपण? हे सराउंडिंग. ह्याच्यात काय डाऊट? नक्की. ठीक आहे, आता काय असतं पहा, सिस्टीम जी आहे, एखादी सिस्टीम हीट लॉस करते. काय करते एखादी सिस्टीम? हीट लॉस करते. ठीक आहे, एखाद्या सिस्टीमने हीट लॉस केली इरिव्हर्सिबली. कशी केली? कशी केली? इरिव्हर्सिबली केली. ठीक आहे, किंवा सिस्टीमची एंट्रॉपी वाढली किंवा कमी झाली इरिव्हर्सिबली. कशी? इरिव्हर्सिबल. तर सिस्टीमची पण काय होईल? एंट्रॉपी वाढेल किंवा कमी होईल. कशी? कशी व्हायला पाहिजे? इरिव्हर्सिबली. समजा सिस्टीमने हीट लॉस किंवा गेन केली रिव्हर्सिबली, म्हणजे एंट्रॉपी कशी वाढेल? रिव्हर्सिबली. म्हणजे सराउंडिंगची कशी वाढेल? परंतु परंतु सिस्टीम हीट लॉस करू कशी पण, रिव्हर्सिबल करू किंवा इरिव्हर्सिबल करू, म्हणजे सिस्टीमची एंट्रॉपी ही रिव्हर्सिबली वाढू किंवा इरिव्हर्सिबली वाढू, सराउंडिंग ते ऑलवेज रिव्हर्सिबली घेतं. सराउंडिंग कसं घेतं? ऑलवेज. सराउंडिंग कसं घेतं? ऑलवेज रिव्हर्सिबली. सराउंडिंग कसं घेत असतं? म्हणजे सिस्टीम तुमची इरिव्हर्सिबली करू किंवा रिव्हर्सिबली करू, सराउंडिंग कसं घेणार? सराउंडिंग कसं घेणार? अहो सराउंडिंग कसं घेणार? हा, मग असं लिहू शकतो का मी? फॉर रिव्हर्सिबल. पुढच्या पेजवर घेऊ का? पुढच्या पेजवर घेऊ जरा जागा पहा. फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस साठी पहा, जर मी सिस्टीमची एनर्जी लिहिली डी क्यू रिव्हर्सिबल ऑफ सिस्टीम, डी क्यू रिव्हर्सिबल ऑफ सिस्टीम इज इक्वल टू, समजा सिस्टीमची काय पॉझिटिव्ह आहे, सिस्टीमची हिट काय पॉझिटिव्ह आहे, तर सराउंडिंगची नेगेटिव्ह. सराउंडिंगची काय येणार? इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ डी क्यू रिव्हर्सिबल कोणाची? सराउंडिंग. काय डाऊट? काय डाऊट? जर सिस्टीमने हीट गेन केली, सिस्टीमने गेन केली बाहेरून, सिस्टीम मध्ये काय झाली? प्लस, आणि सराउंडिंग मधली काय झाली? मायनस. जर सिस्टीमने लॉस केली, सिस्टीमची काय झाली? मायनस, सराउंडिंगची काय झाली? पॉझिटिव्ह. कळलं? कळलं का? नक्की. ताई नाही आले आज, कुठे गेले? ठीक आहे, काय डाऊट? समजा पहा, नेक्स्ट, फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस. फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस, कोणत्या प्रोसेस साठी? इरिव्हर्सिबल प्रोसेस जर असेल तर पहा, डी क्यू इरिव्हर्सिबल कोणासाठी? सिस्टीम साठी. कशाची इक्वल असेल? मायनस डी क्यू इरिव्हर्सिबल फॉर सराउंडिंग. फॉर फॉर, पण आपण आता काय म्हटलो की जी बट, ओके, डी क्यू सराउंडिंग, डी क्यू रिव्हर्सिबल कोणासाठी बरं? सराउंडिंग साठी. इज इक्वल टू, हा कशाचा इक्वल असतो तुमचा? डी क्यू इरिव्हर्सिबल सराउंडिंगच्या. इरिव्हर्सिबल सराउंडिंग. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? ह्या दोन्ही पण व्हॅल्यू काय असतात? म्हणजे ही आणि ही काय तुमची सेम आहे, ही आणि ही काय तुमची सेम. मग ह्याच्यावर मी असं म्हणू शकतो का, देअरफॉर डी क्यू रिव्हर्सिबल कोणासाठी? सिस्टीम इज इक्वल टू, बोला, डी क्यू रिव्हर्सिबल कोणासाठी? सराउंडिंग साठी, मायनस डी क्यू सराउंडिंग साठी इज इक्वल टू डी क्यू इरिव्हर्सिबल सिस्टीम. काय डाऊट? काय डाऊट? हे आणि हे इक्वल आहेत, बरोबर, म्हणजे हा याच्या इक्वल आहे, हा याच्या इक्वल आहे, हा
याच्या इक्वल तेच लिहिलं. हे दोनदा लिहायच्या ऐवजी काय लिहिलं मी फक्त ते एकदा लिहिलंय. कळलंय का? नाही कळलं? 100% 100% नाही कळलं. ठीक आहे, पहा. सिस्टीम इरिव्हर्सिबल हिट लूज करू किंवा रिव्हर्सिबल, सराउंडिंग कसं घेते ते कायम? सराउंडिंग काय येते कायम? रिव्हर्सिबल. आता पहा, सिस्टीम रिव्हर्सिबल, सराउंडिंग सुद्धा. सिस्टीम इरिव्हर्सिबल, सराउंडिंग सुद्धा. बरोबर. पण सिस्टीम काय करतं कायम? रिव्हर्सिबल. सिस्टीम काय करतं कायम? म्हणजे सिस्टीम रिव्हर्सिबल कशाची असणार? इरिव्हर्सिबल. म्हणजे ही व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असली किंवा ही इरिव्हर्सिबल साठी असली तरी ही पण काय तुमची रिव्हर्सिबलच आहे. परत 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 पुन्हा एकदा थांबा, परत लिहू. एक अहो मग खालच्या स्टेटमेंट फायनल तेच लिहिले की मी येड्या हो. थांबा सारा, लक्ष द्या. पा इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला? नीट आहे का? सिस्टीम जर रिव्हर्सिबली हिट लूज करते, सराउंडिंग कसं करणार? रिव्हर्सिबल. सिस्टीम जर रिव्हर्सिबल, सराउंडिंग पण कसं? सिस्टीम जर इरिव्हर्सिबल, सराउंडिंग कसं? ह्याच्यात काय डाऊट? हे दोन स्टेटमेंट. पण मी काय म्हणतोय की सिस्टीमनी काही करू, सराउंडिंग साठी इरिव्हर्सिबल असं काही नसतं. सराउंडिंग साठी काय असतं? फक्त रिव्हर्सिबल. म्हणजे त्याच्यासाठी हे इरिव्हर्सिबल पण काय? त्यासाठी सगळ्या गोष्टी काय? रिव्हर्सिबल आहेत. कोणासाठी? सराउंडिंग. म्हणून मग असं लिहू शकतो का मी? डी क्यू रिव्हर्सिबल मायनस डी क्यू रिव्हर्सिबल. बस का? आता समजेल तुम्हाला. सराउंडिंग साठी जे रिव्हर्सिबल आहे तेच काय? सिस्टीम साठी सगळं काय? रिव्हर्सिबल. म्हणजे हे जरी इरिव्हर्सिबल लिहिलं असलं तरी हे काय? त्यासाठी रिव्हर्सिबल. त्यासाठी काय ते? रिव्हर्सिबलच आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो? पहा, ठीक आहे, हे कशाचे इक्वल आहे? रिव्हर्सिबलच्या. कळलंय? कळलंय का? नक्की इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की नाही. पहा, पहिलं आहे तसंच लिहितो. डी क्यू कसं? रिव्हर्स. कोणासाठी? सिस्टीम साठी. काय बरं? डी क्यू कोणासाठी? ती कोणाची इक्वल आहे बरं? हे याच्या इक्वल आहे. कोणाची इक्वल आहे? याच्या इक्वल आहे. तेच लिहिलं. डबल लिहिलं नाही, एकदाच लिहिलं फक्त. आणि हे कोणाचे इक्वल आहे? याच्या इक्वल आहे. बरोबर. डी क्यू इरिव्हर्सिबल कोणासाठी? सिस्टम. आता काय डाऊट? आधी काय लिहिलं होतं? हेच लिहिलं होतं. काय डाऊट? कळलंय का? हे लगेच लिहून घ्या बरं तुम्ही. लगेच लिहून घ्या. नाही लिहायला बसला ये किधर से आया, असं नको व्हायला. घ्या पटकन. हा, हे घ्या लिहून, जागा सोडून. नाही लिहून घ्या. फोटो नका काढून, लिहून घ्या. छान, अगदी भारी. तरी पण लिहून घ्या रबुक मध्ये. नाही काय करायचं? झालंय का? आत्ताशी चालू केलंय. तू बस घरी गेल्यावर तू. झालंय का?
झाले का? झालं? नेक्स्ट कोपऱ्यावाल तर तसाच घरी जा. कोपऱ्यावाल तो आता पहा, एडियाबॅटिक इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस. जर एडियाबॅटिक इरिव्हर्सिबल, आपण ह्याच्या आधी एडियाबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस पाहिले, त्यासाठी आपण सगळे लिहिले. डेल्टा यू काय येईल, डब्ल्यू काय येईल, बरोबर, डेल्टा एच काय येईल, लिहिलंय का? चेक करा. हे तुम्हाला दिलं असेल तर परत सांगायची गरज नाही. हे दिलंय का? पहा, इरिव्हर्सिबल साठी दिलंय का? चेक करा. इरिव्हर्सिबल साठी दिलंय का? चेक करा पटकन. एडियाबॅटिक इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस दिलंय का? दिलंय नक्की? ठीक आहे, बोला डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आली तिथे? डब्ल्यू किती आलता? डब्ल्यू इज इक्वल टू हा, मग डब्ल्यू इक्वल टू काय आलं पुढे? एन इन टू आर गॅमा मायनस वन, एवढं चालतं. डब्ल्यू ची दुसरी व्हॅल्यू नव्हती आली काय? वन असं आलतं का काहीतरी? एन आर इन ब्रॅकेट, एन आर पी इन ब्रॅकेट 1 मायनस P1 अपॉन P2, असं काय? अशा रिलेटेड आलंय का? आलंय ना? ओके, ठीक आहे. डब्ल्यू इज इक्वल टू NRT इन ब्रॅकेट 1 मायनस P2 अपॉन P1 आलंय ना? ठीक आहे, चालतंय, डन. मग त्याचसाठी आपण डेल्टा एस टोटल काढूयात. काय काढूयात आपण त्याच्यासाठी? पा डेल्टा एस टोटल कशाचे इक्वल असणार? ओ डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. प्रोसेस कशी आहे? एडियाबॅटिक. आता पहा, एडियाबॅटिक प्रोसेस साठी मला समजा डेल्टा एस सिस्टीम काढायचं. काय काढायचं मला? डेल्टा एस. माझा डेल्टा एस सिस्टीम कशाचे इक्वल येईल? डेल्टा एस सिस्टीम इक्वल टू, समजा एडियाबॅटिक प्रोसेस आहे, क्यू काय तुमचा? क्यू तुमचा कॉन्स्टंट आहे. क्यू काय तुमचा? कॉन्स्टंट. प्रेशर समजा काय म्हणतो आपण, एक म्हणूयात की प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर काय येईल? एन. प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट असेल तर NVM इंटू LN T2 अपॉन T1, बरोबर का? ओके. किंवा असं म्हणूयात की आपण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे आपलं? टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर काय येईल? NR, इथं पाहिलं सांगतो ना. ओके, कुठे गेलं? इथं पाहिलं NR. हे व्हॉल्यूम साठी होतं. टेम्परेचर साठी काय होतं? NR LN P1 अपॉन काय डाऊट? NR P1 अपॉन P2, बरोबर का? अहो बरोबर का? त्यालाच कसं लिहू शकता तुम्ही? V2 अपॉन V1. चालेल, ठीक आहे. आता हे आलं सिस्टीम. डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस काय काढायचं आता आपल्याला? सराउंडिंग इज इक्वल टू, फॉर्म्युला बोला. क्यू कसं? इरिव्हर्सिबल. क्यू इरिव्हर्सिबल अपॉन टी, बट क्यू इरिव्हर्सिबल इक्वल टू 0. Therefore, पुढच्या पेजवर लिहू. Therefore, डेल्टा एस सराउंडिंग is equal to 0 by T, which is equal to 0, which is equal to काय डाऊट? सर तो Q0 का लिहिला? हा Q0 का लिहिला? प्रोसेस काय? एडियाबॅटिक प्रोसेस. मग काय हीट एक्सचेंज होईल का सराउंडिंग मध्ये? म्हणजे सराउंडिंग मध्ये DQ किती आला? चेंज इन हीट किती आलं तुमचं? चेंज इन क्यू काय आला तुमचा? 0. म्हणजे काय आलं पहा, डेल्टा एस टोटल कशाचे इक्वल आला? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस
सिस्टीम, डेल्टा एस सिस्टीम. देअरफॉर डेल्टा एस टोटल इज इक्वल टू सिस्टीम साठी काय आलाय, सिस्टीम साठी काय आलाय, एन एन थांबा एन सीपीएम, सॉरी एन सीपीएम, पहा एन सीपीएम एल एन T2 अपॉन T1 प्लस बोला एन आर एल एन P1 बाय P2 किंवा यालाच काय लिहू शकता तुम्ही V2 अपॉन V1. काय डाऊट? नको, इथं नको लिहायला, हे कोडून आलं परत. काय डाऊट, काय डाऊट इथपर्यंत? नक्की. म्हणजे सिस्टीमची जर आईस एडियाबॅटिक प्रोसेस असेल, कशी असेल, तर टोटल एन्थाल्पी काय आहे तुमची, टोटल एंट्रॉपी काय आहे, एंट्रॉपी ऑफ, टोटल चेंज इन एंट्रॉपी काय आहे तुमची, चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टीम. टोटल एंट्रॉपी काय आहे, चेंज इन एंट्रॉपी ऑफ सिस्टीम. कधी बरं, एडियाबॅटिक प्रोसेसला. कोणत्या प्रोसेसला, कोणत्या प्रोसेसला, अहो कोणत्या प्रोसेसला? काय डाऊट ह्याच्यामध्ये, काय डाऊट? नक्की. मग काय लिहू शकतो पहा, फॉर एडियाबॅटिक प्रोसेस काय म्हणू शकतो आपण, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू काय असतो, डेल्टा एस सिस्टम, डेल्टा एस. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? जाऊ का पुढे, नेक्स्ट पुढे पहा. आता पहा काय झालं की आपण एखादी सिस्टीम किंवा रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे, एखादी सिस्टीम स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे सांगण्यासाठी कोणती टर्म वापरली, एंट्रॉपी. कोणती टर्म वापरली आपण, त्याच्या आधी कोणती वापरत होतो आपण, एन्थाल्पी. कोणती वापरत होतो आपण, असं म्हणूयात की तुमचं म्हणणं होतं की जर मला रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे सांगण्यासाठी मला काय वापरायचं, एन्थाल्पी वापरायचं. यांचं म्हणणं आहे नाही, आम्हाला काय वापरायचं, एंट्रॉपी वापरायची. काय वापरायची, एंट्रॉपी. कळतंय, दोन वेगवेगळे ग्रुप आहेत, बरोबर. मग ह्यांच्यामध्ये काय पाहिजे, कोणतरी मध्ये सांगणार पाहिजे कोणतरी, हा ठीक आहे भाई काय करूया, तुझं पण विचारात घेऊ आपण आणि तुमचं पण विचारात घेऊ. मग दोघांचं विचारात घेऊन एक नवीन टर्म त्या ठिकाणी आणली, नवीन स्टेट फंक्शन आणलं गेलं, ज्याचं नाव काय, गिब्स एनर्जी. काय नाव त्याचं, गिब्स. काय असतं गिब्स एनर्जी, द फ्री एनर्जी विच कॅन बी कन्वर्टेड इनटू युजफुल वर्क. त्यालाच काय म्हणतो आपण, गिब्स एनर्जी. फॉर्म्युला नुसार गेलो तर पहा, चेंज इन गिब्स एनर्जी डेल्टा जी इज इक्वल टू एच माइनस टी डेल्टा. अरे 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 अरे, फ्लो में डेल्टा जी इक्वल टू एच माइनस टी डेल्टा एस. इक्वेशन काय, डेल्टा जी इक्वल टू एच माइनस टी डेल्टा. अहो काय डाऊट, डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस. कळलंय. म्हणजे इथे काय घेतले आपण, तुमच्या म्हणण्यानुसार एन्थाल्पी पण विचारात घेतले आणि तुमच्या म्हणण्यानुसार एंट्रॉपी पण विचारात घेतले. कळतंय, अहो कळतंय का, नक्की. आणि त्याच्यावर फायनल टर्म काय काढली आपण, गिब्सन. म्हणजे इथून पुढे जर तुम्हाला रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी काढायची असेल तर काय काढा, डायरेक्टली डेल्टा जी काढा. डेल्टा जी च्या व्हॅल्यूवर तुम्ही सांगू शकता रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का रिॲक्शन स्पॉन्टेनियस नाही. कळतंय. सर फ्री एनर्जी विच कॅन बी कन्वर्टेड इनटू युजफुल वर्क म्हणजे काय, बरोबर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, समजा हे खाली गेलेत, रिसेस झाली आपली, पोरं सगळी खाली गेलीत, बरोबर. ती एकदम आत येतात का, एक आत येत. इथं बसल्यावर काय होईल, त्यांचा अभ्यास होणार आहे, दॅट इज वर्क डन होईल. काय होईल तुमचं, वर्क डन. एक आला, वर्क डन झालं. दुसरा आला, अजून वर्क डन झालं. तिसरा आला, अजून वर्क डन. काय होते तुमचं, वाढ. फ्री एनर्जी काय होते, ते फ्री एनर्जी आतमध्ये आले, काय झालं, वर्क डन. जेवढी काय फ्री एनर्जी युजफुल वर्क डन मध्ये जसं रूपांतर होईल किंवा कन्व्हर्जन होईल, तेच सगळ्याला काय म्हणतो आपण, गिब्स फ्री एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण. मग असं म्हणू शकतो का मी, थांबा याच्या आधी थोडस अजून, ओके. जी ऑफ सिस्टीम किंवा गिब्स एनर्जी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू एन्थाल्पी मायनस टी इंटू एंट्रॉपी ऑफ सिस्टीम. काय डाऊट, काय डाऊट, काय नाही, फक्त सिस्टीमच्या टर्म्स मध्ये लिहिलं.
अहो कळलंय का? नक्की का? जेवढं काही वर्क फ्री एनर्जी आहे, जेवढ्या फ्री एनर्जीचं कन्व्हर्जन आपण युजफुल वर्क मध्ये करणार आहोत, तीच काय असणार आहे आपली गिब्स एनर्जी. तीच काय असणार आहे आपली? तीच काय असणार आहे आपली? याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? गिब्स एनर्जी काय तुमचं स्टेट फंक्शन आहे. काय गिब्स एनर्जी तुमची? काय तुमची गिब्स एनर्जी? युनिट काय तिचं? जूल और कॅलरी. जूल और कॅलरी. जर जूल युनिट आहे, एनर्जी आहे, गिब्स फ्री एनर्जी, सगळी एनर्जी काय? सगळ्या एनर्जी काय असतात? पण जर ती एक्सप्रेस कशामध्ये केली? जूल पर मोल मध्ये, तर काय होणार ती? का बरं? एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह काय असतं तुमचं? एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह काय असतं तुमचं? इंटेन्सिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? 100% नक्की का? फॉर्म्युला काय पाहिला आपण? G इज इक्वल टू एच मायनस टी एस. बरोबर. चेंज असेल तर डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100% घेऊ का पुढे? आता पहा, डेल्टा एस टोटल कशाची इक्वल असतो? डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस ऑफ. काय डाऊट? समजा प्रोसेस तुमची आयसोबॅरिक आहे. काय तुमची प्रोसेस? काय प्रोसेस तुमची? डेल्टा एस टोटल आयसोबॅरिक प्रोसेस साठी. ओके. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस मायनस डेल्टा एच अपॉन टी. कसं आलं? डेल्टा एच सिस्टीमचा मायनस डेल्टा एच सिस्टीम अपॉन टी. कळलंय? जाऊ का पुढे? डेल्टा एच काय होती? सिस्टीमची एन्थॅल्पी. जर सिस्टीमची डेल्टा एच आहे तर सराउंडिंगची मायनस डेल्टा एच. मायनस डेल्टा एच सिस्टीम. ओके. सिस्टीमची जेवढी पॉझिटिव्ह तेवढी सराउंडिंगची तेवढी. काय डाऊट? अहो काय डाऊट? प्लस मायनस काय होईल? डेल्टा एस टोटल. डेल्टा एस टोटल इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम मायनस डेल्टा एस ऑफ सिस्टीम अपॉन टी. अपॉन टी. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की? दोन्ही साइडला मी मल्टिप्लाय बाय मायनस टी करतो. दोन्ही साइडला मल्टिप्लाइड बाय काय करतो मी? दोन्ही साइडला मल्टिप्लाय बाय काय करतो मी? मायनस टी. कितीने मल्टिप्लाय करतो मी? पुन्हा एकदा कितीने मल्टिप्लाय करतो मी? मायनस. मागे येतो थोडस. इथे समजा मला चेंज लिहायचं, काय लिहिणार मी? डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. बरोबर? ठीक. आयसोथर्मल. आयसोथर्मल आणि काय म्हणतो, टेम्परेचर प्रेशर दोन्ही कॉन्स्टंट. ठीक आहे. जाऊ का पुढे? काय हे होय सिस्टीमची काय? डेल्टा एच. एंट्रॉपीचा फॉर्म्युला काय? एंट्रॉपीचा फॉर्म्युला काय? क्यू अपॉन टी. प्रोसेस कशी? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर. हीट चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय असते? हीट चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर क्यूपी. आणि क्यूपी कशाची इक्वल असते? क्यूपी म्हणजेच काय? तुमची एन्थाल्पी. बरोबर का? बरोबर. मग इथे क्यूपी च्या ऐवजी काय लिहू शकतो मी? डेल्टा एच. सिस्टीमची काय? डेल्टा एच. सराउंडिंगची काय? मायनस डेल्टा एच. कळलं? आले? नेक्स्ट पुढे. आता इथपर्यंत कळले? दोन्ही साइडला कशाने मल्टिप्लाय केलं मी? मल्टिप्लाइंग बोथ साइड. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय मायनस टी. कशाने मल्टिप्लाय केला आपण? मायनस टी ने. कशाने मल्टिप्लाय केलंय? जर दोन्ही साइडला मायनस टी ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल पहा? टी मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू पहा मायनस टी इंटू डेल्टा एस सिस्टीम मायनस मायनस प्लस टी इंटू डेल्टा एच कोणाची? सिस्टीम अपॉन टी. टी ला टी कॅन्सल. देअरफॉर मायनस टी
डेल्टा एस टोटल बोला काय. कर काय येईल 3 टू जा. मला कळलं इथं प्लस आहे, मग तुम्ही मायनस कस काय केलं, आपलं कॅन्सल कस काय केलं ना मला. इथं इथं मल्टिप्लाय आहे ना त्यांच्यात, मी इकडे आलोच नाही. समजा मी याला ब्रॅकेट टाकला तर चालेल ना, तेच केलंय मी. डेल्टा एस टी डेल्टा एस टोटल मायनस टी डेल्टा एस काय आलं तुमचं पा. हा डेल्टा एच काय आला पॉझिटिव्ह. डेल्टा एच सिस्टीम मायनस टी इंटू डेल्टा एच सिस्टीम. काय डाऊट. ह्याला आधी लिहिलं ह्याला नंतर लिहिलं, काय डाऊट. हे इक्वेशन कळलंय. हे इक्वेशन पहा बरं. आता बोल. समजा चेंज असेल डेल्टा जी सिस्टीम बोला इक्वल टू डेल्टा एच सिस्टीम मायनस टी इंटू, बरोबर का. आता पहा बरं हे इक्वेशन पहा बरं का. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच सिस्टीम मायनस टी डेल्टा एस सिस्टीम. एच मायनस टी डेल्टा एस. एच मायनस इथं होतं तेच आहे का, फक्त ते इथं आलंय, कळलं का. नक्की. म्हणजे दोघांच्या आर एच एस काय, दोघांच्या आर एच एस काय, दोघांच्या आर एच एस काय आहेत. इथं लिहू का इक्वेशन 1 असं लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला काय म्हणू आपण इक्वेशन 1, काय म्हणू याला इक्वेशन 1, आणि ह्याला म्हणू का इक्वेशन 2. मग तुमच्या लक्षात यायला सोपं जाईल, बरोबर बुक मध्ये लिहिल्यावर. ओके देअरफॉर फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो मी. डेल्टा जी म्हणजे चेंज इन गिब्स एनर्जी. पा 1 and 2 कुठे आहे 1, व्हेर इज द 1. पा हा कशाची इक्वल आहे, डेल्टा जीच्या सिस्टीमच्या, बरोबर का. मग म्हणू शकतो का डेल्टा जी ऑफ सिस्टीम म्हणजे चेंज इन गिब्स एनर्जी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू काय तुमचा मायनस ऑफ टी डेल्टा एस टोटल. काय डाऊट याच्यात, काय डाऊट. म्हणजे डेल्टा जी ची ही काय स्पॉन्टेनिटी, ही काय तुमची. आता डेल्टा एस जेवढा पॉझिटिव्ह तेवढी रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. मागचं कालचं लेक्चर. डेल्टा एस जेवढा पॉझिटिव्ह तेवढी एंट्रॉपी जेवढी जास्त तेवढी रिॲक्शन काय स्पॉन्टेनियस, तेवढी रिॲक्शन काय स्पॉन्टेनियस. याच्यात काय डाऊट आहे. इथं ही जेवढी पॉझिटिव्ह असेल ही व्हॅल्यू तेवढी ही काय येणार नेगेटिव्ह. ही व्हॅल्यू जेवढी पॉझिटिव्ह येईल तेवढी ही काय येणार, तेवढी ही काय येणार. म्हणजे डेल्टा जी जर जेवढा पॉझिटिव्ह तेवढा डेल्टा जी काय येणार नेगेटिव्ह. म्हणजेच काय डेल्टा एस जेवढा पॉझिटिव्ह असेल डेल्टा जी जेवढा नेगेटिव्ह येणार. म्हणजेच काय डेल्टा जी ची जर पॉझिटिव्ह म्हणजेच काय रिॲक्शन कशी स्पॉन्टेनियस. याचाच अर्थ काय डेल्टा जी जेवढा जास्त निगेटिव्ह तेवढी रिॲक्शन जास्त स्पॉन्टेनियस. ठीक आहे मग करू का समरी, करू का समरी. देअरफॉर डेल्टा जी व्हॅल्यू काय निगेटिव्ह असेल काय असणार रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. रिॲक्शन कशी असणार तुमची स्पॉन्टेनियस, बरोबर. डेल्टा जी काय आला तुमचा समजा पॉझिटिव्ह आला तर रिॲक्शन काय असणार तुमची, रिॲक्शन काय असणार रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. आणि जर डेल्टा जी तुमचा काय असेल 0, डेल्टा जी काय असेल तुमचा जर 3 केसेस आहेत ना, मग पहा रिॲक्शन इज ऍट इक्विलिब्रियम. रिॲक्शन कुठे आहे तुमची, रिॲक्शन कुठे आहे तुमची इक्विलिब्रियम. जर डेल्टा जी काय आला तुमचा 0 आला तर रिॲक्शन काय तुमची इक्विलिब्रियम. इथपर्यंत काय डाऊट चेक करून घ्या. परत एकदा पहा काय पुन्हा सांगायचंय. शेवटचं कन्क्लुजन कळलंय का, अहो कन्क्लुजन कळलंय का, नक्की का 100%. जाऊ का पुढे, जाऊ का. आता पहा डेल्टा जी ची व्हॅल्यू काय 0. जर डेल्टा जी 0 असेल तर रिॲक्शन काय असते
फॉर्म्युला काय आपला, डेल्टा जी इज इक्वल टू, बोला, डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. जर जी इक्वल टू 0 आहे, जी ची व्हॅल्यू काय आहे, तर 0 इक्वल टू काय येणार, हा निगेटिव्ह इकडे आला तर टी डेल्टा एस इज इक्वल टू, देअरफॉर टी इक्वल टू काय येणार, बरोबर का, कसं आले कळलंय का, पुढे लिहू का, देअरफॉर पहा टी इक्वल टू डेल्टा एच अपॉन, काय डाऊट, काय डाऊट, हे काय तुमचं टी, टी इक्वल टू टेम्परेचर, टेम्परेचर ऍट विच, टेम्परेचर ऍट विच डेल्टा जी काय तुमचा 0, डेल्टा जी काय तुमचा, समजा टेम्परेचर टीच्या वरती गेलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणत की ज्यावेळेस तुमची डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 आहे, त्यावेळेस हे टेम्परेचर आपण म्हणूयात की आहे 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. समजा टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर काय झालं, टेम्परेचर काय झालं, तर जी ची व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह. जी ची व्हॅल्यू काय येणार, म्हणजे रिएक्शन कुठे जाईल तुमची, स्पॉन्टेनिटीकडे. रिएक्शन कुठे जाईल, जर टी ची व्हॅल्यू कमी झाली कोणापेक्षा, याच्यापेक्षा, या टी पेक्षा, तर काय होणार रिएक्शन तुमची, नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय होणार तुमची, नॉन. पहा, इफ टी डॅश, ओके, किंवा टेम्परेचर कर, इफ टेम्परेचर is more than T, is more than T, बरोबर, कोणता टी, हा टी. वेगळ्या रंगाने लिहू का, कलरने, रंग काय, सगळ्याला आपण टी लिहूयात म्हणजे तुमच्या लक्षात पटकन येऊन जाईल. काय डाऊट, अहो काय डाऊट आहे का आता, सगळीकडचे टी बदलले, सोडा पाणी, बोला काय डाऊट, टेम्परेचर इज मोर दॅन टी, काय होणार बोला, रिएक्शन विल बी स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय असणार, जर इफ टेम्परेचर इज लेस दॅन टी, इफ टेम्परेचर इज लेस दॅन टी, कशापेक्षा कमी आहे तुमचं, टी पेक्षा कमी आहे. बोला रिएक्शन काय असणार तुमची, रिएक्शन विल बी नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय असणार तुमची, नॉन स्पॉन्टेनियस. सर असं नका लिहू बरं, पोरं पण तसंच लिहितील, ठीक आहे ना. रिएक्शन विल बी काय असणार, रिएक्शन तुमची नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय असणार तुमची, याच्यात काय डाऊट आहे, नक्की कळाले. टीचा फॉर्म्युला काय आला तुमचा, डेल्टा एच अपॉन, लिहून घेता का हे, घ्या लिहून, हा फॉर्म्युला लिहून घ्या फक्त, अहो प्रॉब्लेम सोडवता नाही लागेल, तो फॉर्म्युला लिहून घ्या फक्त. आणि इथं जी ची व्हॅल्यू काय असणार, नेगेटिव्ह, इथं जी ची व्हॅल्यू काय असणार, पॉझिटिव्ह. स्पॉन्टेनियसला नेगेटिव्ह, नॉन स्पॉन्टेनियसला पॉझिटिव्ह. झाले, फॉर्म्युला लिहिलाय, फक्त फॉर्म्युला लिहायचं बाळा. आता पहा, all the elements in elementary standard state, standard Gibbs energy of formation is always 0. ठीक आहे, म्हणजे डेल्टा जी नॉट फॉर्मेशन स्टँडर्ड म्हणून नॉट आलं, जी नॉट फॉर्मेशन काय असतं तुमचं, 0 असते. कोणाची, एलिमेंटची. कोणाची एलिमेंट. म्हणजे समजा O2 गॅस आहे, लिक्विड गॅसियस स्टेटला, याची डेल्टा जी ची व्हॅल्यू काय येणार, डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू किती येणार, 0. कळतंय. समजा N2 गॅस आहे, काय येणार डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू 0. समजा कार्बन आहे, ग्राफाइट, बोला काय येणार डेल्टा जी नॉट
0. स्टँडर्ड रेटला आहे ना बाळा, आहे का? समजा फॉस्फरस आहे तुमचा, कोण? फॉस्फरस. कोणता? व्हाईट फॉस्फरस. बोला डेल्टा जी काय येणार? डेल्टा जी नॉट काय येणार? समजा त्यांनी एक रिॲक्शन दिली आहे आणि रिॲक्शन मध्ये तुम्हाला स्टँडर्ड गिब्स एनर्जी काढायला लावली. काय काढायला लावली? आणि किंवा गिब्स एनर्जी काढायला लावली. रिॲक्शन मध्ये काय काढायला लावली त्यांनी? गिब्स एनर्जी काढायला लावली. आणि तुम्हाला स्टँडर्ड गिब्स एनर्जी ऑफ रिॲक्टंट दिली, स्टँडर्ड गिब्स एनर्जी ऑफ प्रोडक्ट दिली. तर पहा, डेल्टा जी इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा जी नॉट ऑफ प्रोडक्ट. फॉर्म्युला पहा. प्रोडक्ट कशासाठी? फक्त फॉर्मेशन साठी म्हणतो. कोणासाठी? फॉर्मेशन. मायनस डेल्टा जी नॉट ऑफ रिएक्टंट. डेल्टा जी नॉट ऑफ रिएक्टंट. काय डाऊट? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. जशी आपला फॉर्मेशनचा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन सेम काय तुमची? चेंज इन गिब्स एनर्जीचा. कळले? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. प्रोडक्ट मायनस काय डाऊट? हे काय सबमिशनचं साइन आहे तुमचं ना, हे काय काढले? नीट काढतो. ठीक आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले? नक्की कळाले? अहो कळलंय का? द नेक्स्ट पहा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्पॉन्टेनिटी. नेक्स्ट काय आपल्याकडे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्पॉन्टेनिटी. आता पहा, चालेल, ठीक आहे. पहा, रिएक्शन काय तुमची? समजा एक्झोथर्मिक आहे. फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन. कोणत्या रिएक्शन साठी? बोला. डेल्टा एच काय असणार तुमचा? डेल्टा एच काय असणार तुमचा? ओके, डेल्टा एच काय असणार तुमचा? डेल्टा एच काय असणार तुमचा? निगेटिव्ह. आणि डेल्टा एच काय असू शकतो तुमचा? पॉझिटिव्ह असेल किंवा डेल्टा एच काय असेल तुमचा? निगेटिव्ह. डेल्टा एच काय असेल तुमचा? निगेटिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. आता पहा, फॉर एक्झाम्पल डेल्टा जी इक्वल टू काय? डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. समजा डेल्टा जी इक्वल टू, पहा मी एच ची व्हॅल्यू घेतली 3000. किती घेतली? 300 घेतली. समजा किती घेतली मी? तो कसं घ्यायचा आहे? निगेटिव्ह 300. बरोबर. मायनस हाय टेम्परेचर घेऊयात. आता टेम्परेचर काय घेऊयात? पहिल्यांदा हाय टेम्परेचर. पहा 200 इंटू एस ची व्हॅल्यू घ्या. किती घेतली होती मगाशी आपण? 20 होती ना? ठीक आहे, इंटू 20. काय डाऊट? काय डाऊट? फायनली आन्सर काय? -300 मायनस 1 2 3. बरोबर का? म्हणजे किती आलं? मायनस मायनस प्लस, पण साइन मात्र 4300. म्हणजे जर टेम्परेचर हाय घेतलं, जी ची व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह. जी ची व्हॅल्यू काय येते? टेम्परेचर हाय घेतलं तर जी ची व्हॅल्यू, समजा टेम्परेचर आता काय करूयात? लो घेऊयात. टेम्परेचर काय करूयात आता? लो घेऊयात. ओके, पहा टेम्परेचर समजा मी लो घेतलं 20. किती घेतलं? समजा मी टेम्परेचर 2 घेतलं. चला अजून कमी करूया. किती घेतलं? 2 घेतलं. म्हणजे काय येईल? 2 इंटू 20. बरोबर. 2 इंटू 20 40. म्हणजे किती आलं? 340. म्हणजे कसं आलं? निगेटिव्ह. म्हणजे रिएक्शन काय आली आपली? स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर. बरोबर. देअरफॉर रिएक्शन काय तुमची? डेल्टा जी निगेटिव्ह आला म्हणजे रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर. सगळ्या टेम्परेचरला रिएक्शन काय झाली तुमची? रिएक्शन काय झाली तुमची? स्पॉन्टेनियस झाली. याच्यात काय डाऊट आहे? अहो याच्यात काय डाऊट आहे? घेऊ का पुढे? नेक्स्ट पहा. आता डेल्टा एच काय तुमचा? निगेटिव्ह -300. डेल्टा एच काय घ्यायचं तुम्हाला? निगेटिव्ह घ्यायचं. डेल्टा एच काय घ्यायचं तुम्हाला? निगेटिव्ह. डेल्टा एच काय घ्यायचं तुम्हाला? निगेटिव्ह. समजा टेम्परेचर मी काय केलं त्या ठिकाणी? टेम्परेचर ठेवलं 200. बरोबर. आणि एस ठेवला मी 20. बोला किती येईल? -300. बोला. मायनस -20. मायनस मायनस प्लस. बोला फायनली काय होईल तुमचा? डेल्टा जी इज इक्वल टू पॉझिटिव्ह 3700. कसा आला? पॉझिटिव्ह. म्हणजे रिएक्शन काय झाली?
नॉन स्पॉन्टेनियस. रिॲक्शन काय झाली मला दिसते, रिॲक्शन काय झाली नॉन स्पॉन्टेनियस. रिॲक्शन काय झाली तुमची नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे. आता पहा टेम्परेचर काय केलं आपण कमी केलं. टेम्परेचर काय केलं आपण समजा कमी केलं. पहा टेम्परेचर जर कमी केलं तर पहा 2 करूयात. 2 इंटू -20 बोला किती होईल, किती होईल ते +40 प्लस मायनस पण साइन मात्र निगेटिव्ह. मोठ्या नंबरचं काय होणार हे निगेटिव्ह 260. निगेटिव्ह 260 म्हणजे काय आलं निगेटिव्ह नॉन स्पॉन्टेनियस आली. म्हणजे पहा रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस ॲट हाय टेम्परेचर. कधी हाय टेम्परेचर and spontaneous at low temperature. ओके लो टेम्परेचरला रिॲक्शन कशी आहे स्पॉन्टेनियस आणि हाय टेम्परेचरला कशी आहे. आता काय डाऊट, आता बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. इथे सुद्धा तुमच्याकडे काय आहेत त्या ठिकाणी दोन कंडिशन आहेत. किती कंडिशन तुमच्याकडे दोन कंडिशन. पहिली कंडिशन बघा बोला काय असेल तुमचा डेल्टा एच पॉझिटिव्ह आणि डेल्टा एस निगेटिव्ह. डेल्टा एस काय तुमचा निगेटिव्ह, डेल्टा एच काय पॉझिटिव्ह. पहा डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा एच काय टाकायचं तुम्हाला पॉझिटिव्ह 300 बरोबर मायनस लो टेम्परेचर घेऊया 2 इंटू बोला -20 किती होणार हे काय होणार 300 प्लस 40 फायनली किती आलं 340. म्हणजे डेल्टा जी काय आला तुमचा डेल्टा जी काय आला तुमचा पॉझिटिव्ह. डेल्टा जी काय आला पॉझिटिव्ह. डेल्टा जी काय आला पॉझिटिव्ह. आता सेम कधी घेतोय आपण फक्त आता हाय टेम्परेचरला. डेल्टा जी इज इक्वल टू पहा 300 पॉझिटिव्हच ठेवायचा आहे मायनस 200 इंटू -20 बोला किती होईल 300 मायनस मायनस प्लस 4000 किती झालं 4300. कोण झाला हा देअरफॉर डेल्टा जी काय आला तुमचा पॉझिटिव्ह. कधी बरं हा हाय टेम्परेचर, हा कधी तुमचा लो टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर काही असो रिॲक्शन कशी झाली नॉन स्पॉन्टेनियस. देअरफॉर काय म्हणू शकतो रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. काय डाऊट जाऊ का पुढे. नेक्स्ट बोला पुढची कंडिशन कोणासाठी होती फॉर एंडोथर्मिकच. फॉर एंडोथर्मिक बोला काय कंडिशन होती आपली डेल्टा एच काय होता पॉझिटिव्ह आणि डेल्टा एस काय होता तुमचा पहा इथं डेल्टा एच काय टाकला होता निगेटिव्ह. इथं डेल्टा एस काय टाकणार तुम्ही पॉझिटिव्ह. पहा डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. 300 मायनस टेम्परेचर पहिल्यांदा लो 2 इंटू 20 बरोबर का. ओके किती झालं म्हणजे 300 मायनस 40 किती झालं 260. कसं पॉझिटिव्ह. डेल्टा जी काय आला तुमचा अहो काय आला डेल्टा जी पॉझिटिव्ह आला. आता हाय टेम्परेचरला पहा डेल्टा जी इक्वल टू काय येणार 300 मायनस 200 इंटू पॉझिटिव्ह दॅट इज 20 बोला किती येणार मायनस म्हणजे किती आलं फायनली डेल्टा जी इक्वल टू मायनस बरोबर. म्हणजे डेल्टा जी काय आला निगेटिव्ह. इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. देअरफॉर काय म्हणू शकतो द रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. द रिॲक्शन इज कधी बरं ॲट लो टेम्परेचर अँड स्पॉन्टेनियस ॲट
आता कळलंय का? आता आले बरोबर. मगाशी आय थिंक आपलं साइन मध्ये गडबड होतं बरोबर. अँड स्पॉन्टेनियस ऍट हाय टेम्परेचर. मगाशी आपण साइन मध्ये चुकत होतो, बाकी काय नाही. ऍट हाय टेम्परेचर. आणि एच ची व्हॅल्यू आपण जास्त घ्यायला लागलो, आपण ती 3च घेतली होती. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? नक्की आलंय का? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? फक्त 5 राहिले. लेक्चर संपेल आपलं, संपून जाईल चॅप्टर. ठीक आहे. थर्ड लॉ काय सांगतो पहा. फॉर परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड ऍट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर एंट्रॉपी इज, एंट्रॉपी किती असते तुमची? अहो एंट्रॉपी किती असते सर? एंट्रॉपी 0 असते. कधी? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला. कधी? ऍब्सोल्यूट. आता नक्की होतं काय पहा. फॉर एक्झाम्पल पहा, समजा तुमचा एक क्रिस्टल काढला आपण. ओके, फॉर एक्झाम्पल हा NaCl चा क्रिस्टल आहे. काय हा NaCl चा क्रिस्टल? याच्यामध्ये मॉलिक्युल्स तुमचे कॉर्नरला असतील. कुठे असतील असे? पण काय होतं की जर टेम्परेचर जास्त असेल, टेम्परेचर काय असेल, तर हे कॉर्नर म्हणजे मॉलिक्युल्स कॉर्नरला पाहिजे. ते कॉर्नरला जाता काय होतात, थोडेसे असे आतमध्ये येतात. काय होतात? थोडेसे आत जातील किंवा बाहेर येतील, डिपेंड्स. ठीक आहे. ते कधी कॉर्नरला असे थांबत नाही. थोडस त्यांच्यामध्ये काय असतो? रॅन्डमनेस असतो. पण तुम्ही ते टेम्परेचर काय केलं, समजा कमी केलं. टेम्परेचर काय केलं? किती कमी केलं तुम्ही? 0 डिग्री केल्विन. किती केलं? 0 डिग्री केल्विन. किती केलं? 0 डिग्री. 0 डिग्री केल्विन म्हणजेच किती? -273 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री केल्विन म्हणलं, सेल्सिअस ना. किती केलं टेम्परेचर? तर ही जी एंट्रॉपी ह्या मॉलिक्युल मध्ये होती ती काय येणार आहे तुमची? 0 येणार आहे. एंट्रॉपी काय येणार आहे तुमची? संपलं, एवढंच. एंट्रॉपी किती येणार तुमची? 0. एंट्रॉपी किती येणार तुमची? म्हणजे हे जे मॉलिक्युल साइडला असे सरकत होते, काय होणार आहे? एकदम परफेक्टली अरेंज असतील. काय असतील? परफेक्टली. फॉर एक्झाम्पल समजा हा क्रिस्टल आहे तुमचा. ठीक आहे. आणि याच्यामधले मॉलिक्युल तुमचे परफेक्टली असे कॉर्नरला अरेंज असतील. ठीक आहे. कधी बरं? ऍब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस. ऍब्सोल्यूट 0 डिग्री. येते काढता बाळा? कोण म्हणलं येते काढता? ओके. क्यूब काढता येत ना तुला? सांगतो नंतर. काय डाऊट? ऍब्सोल्यूट 0 ला काय असतं तुमची एंट्रॉपी सुद्धा? एंट्रॉपी काय असते तुमची? एंट्रॉपी काय असते तुमची? 0. कळतंय का? अहो कळतंय का? मग पहा, समजा आता पहा एक ग्राफ काढतोय. लवकर लवकर काढू, लवकर लवकर काढू. हा कोणता ऍक्सिस? हा कोणता ऍक्सिस? ठीक. पहा आता, पहा इथे टेम्परेचर घेतोय मी. एक सबस्टन्स आहे माझा, सॉलिड स्टेटला आहे. कोणत्या स्टेटला आहे? सॉलिड स्टेट. इथे T इज नॉट इक्वल टू 0 डिग्री केल्विन. टेम्परेचर तुमचं 0 डिग्री 0 डिग्री केल्विन नाही. म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे? काहीतरी एंट्रॉपी असणार आहे. त्याच्यामध्ये काहीतरी एंट्रॉपी असणार आहे. पहा ती एंट्रॉपी मी इकडे y ऍक्सिस वर प्लॉट करतो. डेल्टा एस. एंट्रॉपी कुठं प्लॉट केली आपण? y ऍक्सिस ला. हा झाला डेल्टा एस. हे झालं तुमचं टेम्परेचर. आता पहा, जसं जसं टेम्परेचर वाढवाल एंट्रॉपी काय होत जाईल? वाढेल. फॉर एक्झाम्पल पहा, हा सबस्टन्स सॉलिड होता. काय होता सबस्टन्स? काय होता सबस्टन्स तुमचा? सॉलिड होता. काय होता सबस्टन्स? सॉलिड होता. मी त्याला हीट करतोय, टेम्परेचर वाढवतोय. सॉलिड सबस्टन्स आहे, मी त्याला हीट करतो. काय करतोय त्याला? मी हीट करतोय. माझी एंट्रॉपी काय होईल? हळूहळू वाढेल. सबस्टन्स सॉलिड आहे. सॉलिड सबस्टन्सला मी हीट करतोय. कशामध्ये कन्वर्ट होईल तो? लिक्विड. सॉलिड टू लिक्विड गेला म्हणजे एंट्रॉपी वाढते. कळलंय? एंट्रॉपी काय झाली तुमची? वाढली. कधी? टेम्परेचर वाढलं. एका स्पेसिफिक पॉइंट पर्यंत काय होईल? ती वाढेल. एका स्पेसिफिक पॉइंट पर्यंत काय होईल? ती वाढेल. आणि एका पॉइंटला काय होणार? ती मेल्ट होणार. काय होईल? मेल्ट होणार. काय होणार? अहो काय होणार? इथे काय आलतो मी? म्हणतो हा डेल्टा S1. काय हा डेल्टा S1 माझा? सॉलिड टू लिक्विड जातानाची एंट्रॉपी ही. सॉलिड टू लिक्विड. आता इथं तो लिक्विडला गेला. काय गेला इथे? टेम्परेचर. आता ज्यावेळेस लिक्विडला जाईल तो, ज्यावेळेस काय जाईल तो? लिक्विडला जाईल, त्यावेळेला काय होणार? त्याची एंट्रॉपी वाढेल. आधी सॉलिड मध्ये जी एंट्रॉपी होती ती काय होणार? आता लिक्विड मध्ये इन्क्रीज होणार आहे. एंट्रॉपी काय होणार तुमची?
इन्क्रीज होणार. काय डाऊट? मी त्याला अजून हिटिंग केलं, टेम्परेचर मी त्याचं अजून वाढवलं. टेम्परेचर काय केलं मी त्याचं अजून वाढवलं. आता टेम्परेचर वाढवल्यावरती काय होईल? एंट्रॉपी तुमची वाढेल. कुठपर्यंत वाढेल? जोपर्यंत तो काय होत नाही, वेपर मध्ये कन्वर्ट होत नाही. जोपर्यंत तो कुठे होत नाही, कुठे कन्वर्ट होत नाही? जोपर्यंत वेपर मध्ये. त्याचा एका स्पेसिफिक पॉइंटला, ज्याला आपण काय म्हणतो, त्याचा बॉइलिंग पॉइंट, काय म्हणतात त्याला आपण? बॉइलिंग पॉइंट. त्या बॉइलिंग पॉइंटला काय होईल बरं? तो वेपर मध्ये कन्वर्ट होईल. कशामध्ये होईल? इथे असणारी एंट्रॉपी पहा, इथून इथे, याला मी म्हणतो डेल्टा S2, इथून इथे डेल्टा S3. काय डाऊट? इथे टेम्परेचर काय होतं? नॉट इक्वल टू 0. याला T1 म्हणतो, याला मी T2 म्हणतो, याला मी T3 म्हणतो. T2 काय माझं? मेल्टिंग पॉइंट. T3 काय माझा? बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंटला टेम्परेचर वाढतं का? पण एंट्रॉपी काय होईल? वाढेल. एंट्रॉपी काय होईल तुमची? वाढणार आहे. पहा, जर एंट्रॉपी वाढत असेल, एंट्रॉपी काय होते तुमची? एंट्रॉपी काय होते? पहा, एंट्रॉपी वाढते. एंट्रॉपी काय होते तुमची? वाढते. पहा, एंट्रॉपी वाढली इथे. एकच मिनिट. ठीक आहे. एंट्रॉपी काय होते तुमची? वाढते. वाढली का? एंट्रॉपी काय होईल तुमचे? वाढेल. ओके. आता इथं सबस्टन्स कशामध्ये कन्वर्ट झालाय? गॅसमध्ये. आता मी तरी त्याला फर्दर हिटिंग केलं. काय केलं मी त्याला? फर्दर हिटिंग केलं. एंट्रॉपी काय होईल त्याची? एंट्रॉपी काय होईल त्याची? अजून वाढेल. एंट्रॉपी काय होईल त्याची? अजून वाढेल. कुठपर्यंत? तुमच्या मनाने वाढवायचे तिथपर्यंत वाढवा. मी इथपर्यंत वाढवले. काय डाऊट? आणि हे जे टेम्परेचर आहे, या टेम्परेचरला मी म्हणलो T4. काय म्हणलं मी? इथून इथे एंट्रॉपी चेंज डेल्टा S4, आणि इथून इथे एंट्रॉपी चेंज डेल्टा S5. डेल्टा S5. काय डाऊट? समजा मला टोटल एंट्रॉपी चेंज काढायचं. काय काढायचं मला? टोटल डेल्टा इज इक्वल टू काय येईल माझा? S1 प्लस S2 प्लस S3 प्लस काय डाऊट? काय डाऊट? पुन्हा एकदा लिहिते पहा, तेच. डेल्टा S इज इक्वल टू डेल्टा S1 प्लस डेल्टा S2 प्लस डेल्टा S3 प्लस डेल्टा S4 प्लस डेल्टा. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? डेल्टा S1 पहा हियर, डेल्टा S1 इज इक्वल टू, डेल्टा S1 ची व्हॅल्यू काय येईल? NCPM ln T2 बाय T1. काय डाऊट? काय डाऊट? कोणती प्रोसेस आहे? आयसोबॅरिक प्रोसेस. प्रेशर काय तुमचं? कॉन्स्टंट आहे. S2 पहा, डेल्टा S2 कधी बरं? इथे चुकलं. इथे टेम्परेचर काय? T1 आणि T2 आहे, बरोबर? हा ठीक आहे. T2 T1 बरोबर केले. आता पहा, डेल्टा S2 ला काय झालंय? तुमचा सबस्टन्स सॉलिड मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट झालाय. सबस्टन्स काय झालं तुमचा? सॉलिड मधून लिक्विड. S2 मध्ये काय झालं? सबस्टन्स तुमचा सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट झाला. इथपर्यंत सॉलिड होता, इथून पुढे काय झालं त्याचं कन्व्हर्जन? लिक्विड मध्ये. कशामध्ये झालं त्याचं कन्व्हर्जन? लिक्विड मध्ये झालं. जर लिक्विड मध्ये झाले सॉलिड टू लिक्विड, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. डेल्टा S फ्युजन विच इज इक्वल टू डेल्टा H फ्युजन अपॉन T. काय डाऊट? काय डाऊट? S3 इक्वल टू काय असणार? NCPM ln T3 अपॉन T2. S3 काय असणार? T3 अपॉन T2. T3 अपॉन T2. तसंच मला समजा S4 काढायची. डेल्टा S4 ला काय झालंय पहा बरं? सबस्टन्स तुमचा लिक्विड, इथपर्यंत लिक्विड होता, इथून पुढे काय झालाय? तो गॅस मध्ये कन्वर्ट झालाय. काय झालाय? गॅस मध्ये कन्वर्ट. गॅस टू लिक्विड गेलाय, म्हणजे वेपरायझेशन. म्हणजे काय असणार? डेल्टा S वेपरायझेशन विच इज इक्वल टू डेल्टा H वेपरायझेशन अपॉन T. काय डाऊट? काय डाऊट? डेल्टा S5
डेल्टा एस 5 बोला, डेल्टा एस 5 काय असेल? एन सीपीएम एल एन बोला T5 बाय T4, T5 बाय T4. काय डाऊट आल्या का? समजले? ही काय आली तुमची टोटल एंट्रॉपी, काय आली तुमची टोटल एंट्रॉपी. काय डाऊट ह्याच्यामध्ये? अहो काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? किरचॉफ्स लॉ. पुढे काय तुमच्याकडे? किरचॉफ्स लॉ. किरचॉफ्स लॉ काय सांगतो तुम्हाला? रिलेशनशिप बिटवीन चेंज इन एंथॅल्पी ऍट टू डिफरन्स. फॉर एक्झाम्पल पहा, माझा टेम्परेचर आहे T1, टी इक्वल टू किती आहे माझा? T1. त्यावेळेला माझी डेल्टा एच किती आहे माझी? समजा H1. त्यावेळेस माझा एच किती आहे माझी? H1. आणि समजा दुसरं टेम्परेचर ले T इक्वल टू T2. आता एच किती आहे माझा? H2. एच किती आहे माझा? H2. एच किती आहे माझा? याच्यात काय डाऊट? काय काय? रिलेशनशिप बिटवीन चेंज इन एंथॅल्पी ना, रिलेशनशिप बिटवीन चेंज इन एंथॅल्पी दॅट इज H2 मायनस H1. आलं का? दोन वेगवेगळ्या टेम्परेचर साठी ना, पहिल्या टेम्परेचरला एंथॅल्पी H1, दुसऱ्या टेम्परेचरला एंथॅल्पी H2. सपोज केलं, काय केलं मी आता? सपोज केलं. समजा असं असेल, ठीक आहे, तर पहा डेल्टा H1 मायनस डेल्टा, असं करूयात आपण. एक रिएक्शन आहे, ए टू बी जाते, ठीक आहे. ए टू बी जात असताना एंथॅल्पी चेंज मी म्हणतो डेल्टा H1. ओके, ठीक आहे. आता बरोबर, यावेळेस टेम्परेचर किती म्हटलं मी? T1. दुसरी रिएक्शन आहे माझी, C2D जाते. काय जाते? C2. याच्या वेळेस एंथॅल्पी चेंज काय? H2. टेम्परेचर काय? T2. या दोघांमध्ये जर मला रिलेशन सांगायचं असेल, दॅट इज डेल्टा H2 मायनस डेल्टा H1 अपॉन T2 मायनस T1. हे कशाचे इक्वल असतं पहा? इज इक्वल टू CP2 मायनस CP1. ओके, कशाचे इक्वल असतं? CP म्हणजेच काय? अहो CP काय आहे? ओके, ठीक आहे. हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. काय डाऊट? अहो ह्याच्यामध्ये काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? हा बोल. आहे? कळलंय? इथपर्यंत कळलंय? इथपर्यंत काय डाऊट? नक्की? ठीक, चालतंय. थांबा थांबा, प्रॉब्लेम्स राहिले त्याचे, प्रॉब्लेम्स याचे राहिलेत. ठीक आहे, ही PDF स्कॅन करून घ्या, नोट्स तुम्हाला भेटून जातील. नोट्स तुम्हाला भेटून जातील. चालतंय, ठीक आहे. बाकीचं आपण उद्या पाहूया.